हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज सकाळीच गेलो होतो बाहेर. तर सकाळी आज नाश्ता केलेला नव्हता घरी, सो खूप भूक लागलेली होती. तर बाहेरच नाश्ता करायला गेलेलो होतो. त्यांनी म्हणले की बाहेरच नाश्ता करूया. तर साऊथ इंडियन हॉटेलमध्ये आम्ही गेलेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मेदू वडा, पुलाव, इडली, डोसा असं मागवलेलं होतं. तर रिद्धूला आम्ही म्हणजे जास्त चायनीज फास्ट फूड असं काही चारत नाही. इडली, डोसा नाही तर मेदूवडा असंच काहीसं चारतो. तर आम्ही तिथे गेल्यानंतर नाश्ता केला. नाश्ता खरंच खूप छान होता. तर मला सगळे पदार्थ ते म्हणाले की टेस्ट करून बघ थोडं थोडं. तर मी सगळे पदार्थ टेस्ट करून बघितले. तर त्यांना तिथला रायताच खूप जास्त आवडतो पुलावपेक्षा. तर रायता खरंच खूप छान होता. मलासुद्धा खूप जास्त आवडला. तर नाश्ता केला. नाश्ता खरंच खूप छान होता. नाश्ता केल्यानंतर आम्ही थोडं बाहेर गेलो होतो. थोडं व्ही2ला गेलेलो होतो. व्ही2मध्ये थोडे कपडे घ्यायचे होते. तर कपडे काही मनासारखे भेटले नाहीत. तर तिथून आम्हाला रिटर्न यावं लागलं. तर रिद्धूसाठी एक चप्पल घ्यायची होती. तर गणपतीमध्ये तिने चप्पल एक टाकून आलेली होती. तर तिला एक नवीन चप्पल घ्यायची होती. तर आम्ही खडे बाजारला गेलेलो होतो रिद्धूसाठी चप्पल घेण्यासाठी. तर रिद्धूसाठी एक चप्पल घेतली आणि नंतर आम्ही नारळ पाणी पिण्यासाठी गेलेलो होतो. कारण खूप ऊन पडलेलं होतं आणि उन्हामध्ये दुसरं काही कोल्ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा आम्हीसुद्धा नारळ पाणी पितो आणि रिद्धूलासुद्धा नारळ पाणीच देतो. कारण आम्ही जर कोल्ड्रिंक वगैरे पिलं तर तीसुद्धा कोल्ड्रिंक वगैरे मागते. त्याच्यामुळं आम्हीसुद्धा नारळ पाणी पितो आणि रिद्धूलासुद्धा एक नारळ पाणी दिलं. आणि रिद्धूला नारळ पाणी पिण्यापेक्षा जास्त ते म्हणजे मलाई खूप जास्त आवडते. तर तिने मलाई खाल्ली. आम्हीसुद्धा मलाई खाल्ली आणि नंतर आम्ही घरी निघालो. घरी येताच तलाव दिसतं. तर तलाव बघितल्यावर रिद्धूला पाण्यात खेळण्याची खूप जास्त इच्छा होते. तर आम्ही तिला एकदा घेऊन गेलेलो होतो, पण तलाव दिसलं की ती सारखं तलावमध्येच जायचं म्हणते. तर घरी येऊन थोडा वेळ ती झोपली होती. झोपून उठल्यानंतर थोडा वेळ तिने खेळल्यानंतर ते म्हणाले की परत थोडं बाहेर जाऊया. आज मूड नुसता बाहेर जाण्याचाच होता. तर आम्ही थोडं बाहेर गेलेलो होतो. तर आम्ही कुठे गेलो होतो, तर आम्ही गेलो होतो पाणीपुरी शेवपुरी खाण्यासाठी. तर मी शेवपुरी घेतलेली होती आणि त्यांनी भेळ घेतलेली होती. तर रिद्धूला हे दोन्ही तिखट लागतं. तर तिने नुसता शेव खाल्ली. शेव खाल्ल्यानंतर तिला एक आईस्क्रीम पाहिजे होतं. तर तिला एक आईस्क्रीम घेऊन दिलं. तर आईस्क्रीम खाऊन तिच्या तर दिवसाच्या आज म्हणजे शेवट खूप छान झाला तिचा. मला दे म्हणताना आईस्क्रीम मला थोडंच देत होती ती. असा झाला आमचा